हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेबद्दल संपूर्ण माहिती. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी युजफुल आहे. तर भारतीय राज्यघटनेबद्दल माहिती. नंबर 1 वर आहे लिखित घटना आहे. आपली राज्यघटना लिखित आहे. नंबर 2 एकेरी नागरिकत्व. नंबर 3 एकेरी न्याय व्यवस्था आहे. नंबर 4 धर्मनिरपेक्षता. नंबर 5 कल्याणकारी राज्य. नंबर 6 मूलभूत हक्कांचा समावेश. नंबर 7 मूलभूत कर्तव्यांचा समावेश. तर हे आहे मूलभूत वैशिष्ट्ये आपल्या राज्यघटनेबद्दल. लिखित घटना, एकेरी नागरिकत्व, एकेरी न्याय व्यवस्था, धर्मनिरपेक्षता, कल्याणकारी राज्य, मूलभूत हक्कांचा समावेश आणि मूलभूत कर्तव्यांचा समावेश. तर ही माहिती आपल्याला ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारण्यात येते. तर पुढे पाहूया घटना समितीतील महत्त्वाच्या समित्या. हा प्रश्न सुद्धा येतो आणि खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा. तर मसुदा समिती. नंबर 1 मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. नंबर 2 संघराज्य राज्यघटना समिती पंडित जवाहरलाल नेहरू. नंबर 3 घटना समिती. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नंबर 4 मूलभूत हक्क समिती सरदार वल्लभभाई पटेल. नंबर 5 प्रांतीय राज्यघटना समिती सरदार वल्लभभाई पटेल. नंबर 6 वित्त व स्टॉप समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नंबर 7 सुकून समिती डॉक्टर के.एफ. मुन्शी. तर ही होती सर्व घटना समितीतील महत्त्वाच्या समित्या आणि त्यांच्या अध्यक्षांबद्दल माहिती. आता पुढे पाहूया भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी. आता आपल्या घटनेमध्ये कुठून कुठून आपण कोणत्या कोणत्या देशाकडून काय काय घेतलेलं आहे ते पाहूया. संसदीय शासन पद्धती ही इंग्लंडकडून घेण्यात आलेली आहे आणि मार्गदर्शक तत्वे हे आयर्लंड कडून आपण घेतलेले आहे. मूलभूत हक्क अमेरिकेकडून, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य अमेरिकेकडून घेतलेले आहे. न्यायालय पुनर्विलोकन अमेरिका आणि कायद्याचे अधिराज्य इंग्लंडकडून घेण्यात आले आहे. सामूहिक जबाबदारीची तत्वे इंग्लंड, कायदा निर्मिती इंग्लंड, लोकसभेचे सभापतीपद इंग्लंडकडून, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आलेले आहे. संघराज्य पद्धत कॅनडाकडून आणि शेष अधिकार कॅनडाकडून घेण्यात आलेले आहे. तर हे सर्व इतर देशांकडून आपण आपल्या राज्यघटनेमध्ये हे पार्ट समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर त्यांच्या राज्यघटनेमधून हा पार्ट सर्व आपण आपल्या राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेला आहे. तर उद्देश पत्रिका पाहूया. संविधान निर्मिती मागचा संविधानकर्त्याचा उद्देश. उद्देशाला संविधान मध्ये किती स्थान देण्यात आलेले आहे. जर देण्यात आले नसेल तर घटनेतील दुरुस्ती करून त्याची पूर्तता करणे. नंबर 3 वर आहे घटनेतील काही अस्पष्ट गोष्टी स्पष्ट करण्यासाठी उद्देश पत्रिकेचा उपयोग होतो. आता उद्देश पत्रिका म्हणजे आम्ही भारतीय जनता भारताचा सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता म्हणजे न्याय म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, स्वातंत्र्य विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना यांचे, आणि समता म्हणजे दर्जा आणि संधी या बाबतीत, बंधुता व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता राखणारी यांची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना समितीत आज म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी विचारपूर्वक ठरवित आहोत व ही घटना आमच्यासाठी तयार मान्य स्वीकृत करीत आहोत. तर हे आहे उद्देश पत्रिकेमध्ये सर्व न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता
आणि ते न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता कोणत्या कोणत्या गोष्टींवर आहे ते सर्व दिलेलं आहे. आणि हा प्रश्न सुद्धा आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारण्यात येतो. आता पाहूया राज्यव्यवस्थेचे स्वरूप. आता राज्यव्यवस्थेचे स्वरूप कोणते आहे? सार्वभौम, प्रजासत्ताक, गणराज्य. सार्वभौम म्हणजे भारत आता इतर कोणत्याही देशाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली नाही. अंतर्गत आणि बाह्य परदेशी संबंध निर्माण करण्यास भारत स्वतंत्र आहे. नेक्स्ट आहे प्रजासत्ताक, म्हणजे लोकनियुक्त शासन होय. प्रजासत्ताक राज्यामध्ये अंतिम सत्ता लोकांकडे असते. नेक्स्ट आहे गणराज्य. गणराज्य म्हणजे राजा नसलेले राज्य होय. नेक्स्ट आहे राज्य व्यवस्थेची उद्देश. भारतीय घटनेच्या 3ऱ्या भागामध्ये राज्य व्यवस्थेचा उद्देश स्पष्ट करण्यात आला आहे. त्यासाठी भारतीय घटनेत पुढीलपैकी 4 उद्देश पत्रिकेत सांगितलेली आहे, म्हणजेच प्रिएम्बल मध्ये. आता प्रिएम्बल मध्ये मग आपण पाहिल्याप्रमाणे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. न्याय सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि स्वातंत्र्य विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासनामध्ये. आणि समता दर्जा आणि संधी या बाबतीत. बंधुता व्यक्तींची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता. तर या 4 गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे, कारण हे सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारण्यात येतात. नेक्स्ट आहे 41व्या घटना दुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेत केलेला बदल. आता 41व्या घटनानुसार कोणता बदल करण्यात आला आहे? समाजवादी हा शब्द या दुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेत नमूद करण्यात आला आहे. धर्मनिरपेक्ष, कोणत्याही धर्माला अनुसरून राज्यकारभार केला जाणार नाही. अखंडता, भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही. भारतातील अखंडता टिकून राहील. राज्य निर्वाचन आयोगाबद्दल आता संपूर्ण माहिती. राज्य निर्वाचन आयोग